चातुर्मास पूर्वकालातील तिसऱ्या क्रमांकाची गुरुपूजन रूपी सेवा कानडे परिवाराच्या या निवासस्थानी आपण संपन्न करत आहोत. दुग्ध शर्करा योग या पौर्णिमेला आपल्याला सगळ्यांना प्राप्त झालेला आहे. दुहारत पौर्णिमा म्हणजे 2 पौर्णिमा आल्याचा परिणाम. काल रात्रीला कोजागरी पौर्णिमा आपण साजरी केली, भजन केलं, थोडंसं भगवत चिंतन केलं आणि आज गुरुपूजनाची शास्त्राच्या नियमानुसार श्री गुरूंच्या चरणकमलांची सेवा आपण आजच्या पौर्णिमेला करत आहोत. काल गुरुपूजनाची पौर्णिमा नव्हती आणि आज कोजागरी पौर्णिमा नाही, म्हणून कोजागरी पौर्णिमेच्या रात्रीला कोजागरीचं पूजन, कोजागरीचं जागर, भगवतीचा जागर आणि आज सद्गुरूंची सेवा. मागं आता आपण जाणार नाही, पुढं जाण्याचा प्रयत्न करू. म्हणून चिंतन श्रवण करत असताना शक्यतोवर क्रमशीर चिंतन श्रवण झालं पाहिजे. आणि अनपारात थोडं तुम्ही इकडून येता का? मस्त. काही चिंतन हे क्रमशः असतात. जसे एखादी कथा, एखादी कादंबरी आपण वाचतो, ती क्रमशः असते. ऐतिहासिक एखादा ग्रंथ जर आपल्याला पाहायचा असला, अभ्यासायचा असला, तर क्रमशः पाहावे लागतात. मधले 1-2 क्रमाचे जे विषय असतात ती जर का सुटून गेलेले असले तर क्रमशः चालणारा विषय नवीन श्रोत्याच्या तेवढ्यापुरता लक्षात येतो, पण त्याच्या पाठीमागं काय भूमिका हे लक्षात येत नाही. आणि पुढच्या चिंतनाला जर का तो उपस्थित नसला तर पुढचं चिंतन हे मागच्या चिंतनावरती अवलंबून असल्यामुळं पुढं जर तो उपस्थित नसला तर पुढचं त्याला लक्षात येत नाही. म्हणून क्रमशः म्हणत असताना जसं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे क्रमशः आहे. 1, 4, 7, 10 असं म्हटलं तर क्रम नाही लागला. आणि ज्या वेळेला साधकाला पारमार्थिक अध्ययन करायचं असतं, अभ्यास करायचा असतो, एक विधीपूर्वक परमार्थाची वाटचाल चालायची असते. असा कोणी गैरसमज लगेच करून घेऊ नये की जे क्रमशः पारमार्थिक अध्ययन करत नाही, चिंतन श्रवण करत नाही, त्यांचा परमार्थ थोडासा अस्ताव्यस्त किंवा चुकल्या पद्धतीचा असतो, असं नाही. ते ज्याला जसं जमतो त्यांनी तसं करत राहिलं पाहिजे. पण यश मिळवण्यासाठी, ध्येय साध्य व्हावं यासाठी परमार्थाचा सुद्धा, अध्यात्मशास्त्राचा सुद्धा एक क्रमशः अभ्यासक्रम असतो. आधी काय सांगायचं, नंतर काय सांगायचं, नंतर काय सांगायचं, नंतर काय सांगायचं, नंतर काय सांगायचं, असा क्रम असतो. पहिल्या वर्गाचा अभ्यास असतो, मग दुसऱ्या वर्गाचा अभ्यास असतो, मग तिसऱ्या वर्गाचा अभ्यास असतो. असा जेवढा अभ्यास असेल तेवढा अभ्यास संपला की त्याला डिग्री प्राप्त झाली की चल बाबा आता नोकरीला जा, ना तर बस घरी, तुला जे करायचं ते कर. गरमी होत असेल पाठीमागं, पण थोडंसं सहन करा. तप तर करायचंच आहे आपल्याला. तप तर करायचं आहे आपल्याला, तप तर करायचं आहे आपल्याला असं नाही. तसंही घेतलं तर काय हरकत नाही. तापवण्यासाठी सेवा असते. भजन करत असताना, नाम संकीर्तन करत असताना तप्तता येते. तर क्रमशः चिंतन श्रवण केलं पाहिजे.
आपली श्रद्धा ज्या संत महानुभावावरती, संत साधूवरती असते, आपलं आध्यात्मिक जीवनाची वाटचाल सुव्यवस्थित पद्धतीनं, जसं तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित, शास्त्र पाहून पाहून आपल्याला चालायचं असतं. वेडगळासारखं परमार्थात चालायचंच नसतं. अर्थात आपल्याला कळलं नाही तर आपण वेडगळासारखे चालणारच असतो आणि आपल्या चालण्याला आपण चांगलं म्हणणार असतो. एखाद्या वेळेला जगही चांगलंच म्हणणार असतो. काय तुम्ही भक्त, काय तुम्ही भक्ती करता, वा वा वा. आपल्याला जेवढं कळलं तर प्रत्येकाला असं वाटतं की मला जे कळलं ते पूर्ण कळलेलं आहे. प्रत्येकाला असं वाटतं. मग आपल्याला जर कळलेलं आहे आणि ते जर पूर्ण कळत आहे तर ज्ञानेश्वरीची गरज आपल्या जीवनात कुठं आहे? तर तुकोबारायांच्या अभंगाची आवश्यकता आपल्या जीवनात राहिली नाही. आपल्याला कळत आहे ना, जे तुकारामाला कळत आहे ते आपल्याला कळायला लागलं, जे ज्ञानेश्वर माऊलींना कळत आहे ते आपल्याला कळायला लागलं, जे संत महापुरुषांना, संत महानुभावांना जे कळत आहे. आपण जर म्हटलं मला हे सगळं कळतंय, आता परमार्थ समजला मला, आता मी परमार्थ करतोय, मला कळला आहे, आणि कळला तर मग कशाला गीता वाचतोय? आता तुला जर कळलेलं आहे तर तू या वाङ्मयाचं अध्ययन का चालू ठेवलंय? मग त्याला उत्तर मिळतंय. उपासना म्हणून चालू ठेवलं, एक उत्तर देईल देणारा आणि दुसरा ते उत्तर देणारा देईल उत्तर की अजून काही सिद्धांत जर का माझ्या साधनेतून सुटत असले तर त्या सिद्धांताचा मी सांगोपांग विचार करून माझी चूक जर पारमार्थिक वाटचालीमध्ये होत असेल कोणत्या ठिकाणावरती तर मी दुरुस्त करून घेईल. कारण माझं आयुष्य अजून शेष आहे, मृत्यूला अजून सर्वसाधारण अवकाश आहे. मग मरणाच्या अगोदर होत असलेल्या चुका आपण मरायच्या अगोदर दुरुस्त केल्या तर परमार्थ राहिलेल्या दिवसामध्ये योग्य करता येतो आणि आपलं परमकल्याण साधून घेता येतं. अन्यथा शेवटापर्यंत जर का आपण चुकीच्या पद्धतीनं परमार्थाची वाटचाल जर का केली तर आपण परमार्थ करूनही विशेष काही हस्तगत करू असं काही म्हणता येत नाही. म्हणून आपली श्रद्धा ज्या महापुरुषावरती असते, असं आपल्याला जर का वाटत असलं की यांना गुरुकृपा संपादन असलेले हे महापुरुष आहेत, संत आहेत, साधू आहेत, भगवत भक्त आहेत किंवा उत्तम साधक आहेत, अशांचं मार्गदर्शन आपण सतत घेतलं पाहिजे. मी काय करू, मी कसं करू हे? मग इत्तंभूत गोष्टी, जसं साधं आपल्याला माहिती आहे की नाम संकीर्तन केलं पाहिजे, देवाचं नाम अखंड गायलं पाहिजे, देवाच्या नामाबद्दल आपल्या सर्वसामान्य दृष्टिकोनातून माहिती असते. आपण देवाचं नामस्मरण करतो. आपल्याला असं वाटतं की नामस्मरणाबद्दल काय विचारायचं साधू संताला किंवा ज्ञानीपुरुषांना, काय विचारायचं त्याच्यामध्ये? रामराम म्हणायला सांगितलं, रामराम म्हणायचं आहे. रामराम म्हणायला सांगितलं, रामराम म्हणायचं आहे. रामराम म्हणायला सांगितलं ही पहिली पायरी आहे, पण कसं म्हणायचं आहे हे नाही सांगितलं. सांगणाऱ्याने सुद्धा नाही सांगितलं कसं म्हणायचं आहे. राम म्हणण्याची सुद्धा पात्रता आपल्या अंगी बांधावी लागते. त्यावेळेला राम म्हणणं आपल्या कामात येत असतं. आपली पात्रता, आपली योग्यता सिद्ध केल्याशिवाय राम म्हणणं, ते राम अक्षर सुद्धा, राम नाम सुद्धा आपल्या विशेष काही उद्धाराच्या दृष्टिकोनातून आपल्या काही कामात येत नसतं. आणि किती हिमतीनं बोलावं लागतं ना, किती हिमतीनं बोलावं लागतं. ब्रह्मांडामध्ये ते अक्षर गुंजन करत असतात, ते शब्द ब्रह्मांडामध्ये जात असतात, ते कुठं तरी पुन्हा वापस येत असतात, ते कोणाला तरी सापडत असतात. चिंतन असंच करत आहोत आपण की क्रमशः श्रवण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सद्गुरूंचे ज्या वेळेला आपण अंकिले होत असतो, सद्गुरूंचे अंकिले झाल्यानंतर सद्गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये आपण परमार्थ अब कड पासून सुरू केला पाहिजे, ABCD पासून सुरू केला पाहिजे, 1 2 3 पासून सुरू केला पाहिजे. आपण पूर्वीला काय केलं ते मस्त ठेव, त्याचा काय विचार न करू, ते सांगतात तसा करावा. कारण पाहून परमार्थ करणारे आपण, ऐकून परमार्थ करणारे आपण, वाचन करून परमार्थ करणारे आपण, अनुभवसिद्ध महात्म्याचा अनुभवाची कास आपण धरत नाही. ज्ञानेश्वरी
महावैष्णव ज्ञानराजांचा अनुभव आहे. सिद्ध महापुरुष आहेत, तुकोबाराई सिद्ध महापुरुष आहेत. हे भगवत धर्माचे असो की अन्य अन्य त्या ठिकाणावरती साधू महापुरुष असो, भगवत प्राप्त किंवा भगवत प्रिय पुरुष असो, ते जेवढं आणि ते जसं आपल्याला विधीपूर्वक सांगू शकतील तसं विधीपूर्वक आपल्याला ग्रंथातून कळेल असं काही म्हणता येत नाही. म्हणून त्यांच्या वचनाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्यांची वचनं ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि वचनं ऐकत असताना क्रमशः वचनं ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सद्गुरूंसमोर, संतासमोर नाही म्हणत मी, सद्गुरूंसमोर अनेक सतशिष्य असतात आणि प्रत्येक सतशिष्याची वाटचाल त्यांना ऊर्ध्वगतीकडे करायची असते, भगवत स्वरूपाकडे करायची असते, आत्मस्वरूपाकडे करायची असते किंवा स्वस्वरूपाकडे करायची असते. आणि त्यांना माहीत असतं की या विद्यार्थ्याला मी काय अभ्यास दिलेला आहे, याला अभ्यास वेगळा दिलाय, त्याला अभ्यास वेगळा दिलाय, त्याचा अभ्यास वेगळा चाललाय, त्याचा अभ्यास वेगळा चाललाय, त्याचा अभ्यास करणारे सत्शिष्य त्यांना भेटले असतील तरचा विषय. आणि अभ्यासामध्ये जर का ढिले ढाले म्हणू आपण, आता अभ्यास नावाची वस्तूच माहीत नाही. आणि देव तर गीता सांगत असताना अर्जुनावरती जराशे नाराज झालेत, बोलता बोलता नाराज झाले. कारण अर्जुनाने सांगितलं देव फारच अवघड आहे, हे फारच अवघड आहे देवा, हे फारच अवघड सांगितलं तुम्ही. ते म्हणले फार अवघड सांगितलं? हां, माणूस आहेस ना तू, माणसाला जे करता येऊ शकतं ते सांगितलं ना. त्याला काय 1000 वातीचं बळ लागतं का? माणसं जे करू शकतात ती साधनं शास्त्रात आहेत, माणसं जे करू शकत नाही ती साधनं शास्त्रात नाहीतच आहे. आपली कुवत शास्त्राला अगोदर माहिती, आपली कुवत देवाला अगोदर माहिती, आपली कुवत साधू संतांना अगोदर माहिती असते, आपल्या अगोदर. सिद्ध महापुरुषांची वचनं क्रमशः श्रवण केली पाहिजे, त्यांच्याकडे अभ्यास वर्ग लावला पाहिजे. अभ्यास वर्ग आपण शक्यतो परमार्थ या सामाजिक जीवनामध्ये, पारमार्थिक जीवनामध्ये कोट्यावधी बघतायत, पण क्रमशः साधू महापुरुषांचं मार्गदर्शन आणि तेही क्रमशः घेताना पाहिला आपल्याला शक्यतो मिळत नाही. मी पाठ घ्यायला चाललो आहे किंवा मी आता माझा मागचा दिलेला अभ्यास पूर्ण करून काही जे असेल, जप दिला असेल, तप दिलं असेल, एखादा अनुष्ठान दिलं असेल, एखादा सिद्धांत सांगितला असेल, त्या सिद्धांताचा परिणाम त्यांना पाहायला मिळावा, अभ्यास केलेला पाहायला मिळावा, म्हणून मी आज त्यांच्या दर्शनासाठी, भेटीसाठी चाललेली आहे. मग ते विचारतील केला का अभ्यास, झाला का अभ्यास? झाला असेल तर पुढचं पाहतील, द्यायचा कधी द्यायचा, कसा द्यायचा की न द्यायचा, का हाच आयुष्यभर याचा चालू ठेवायचा, हे त्या अभ्यासावरती अवलंबून आहे. परमार्थ करणं हे अत्यंत गंभीर वाटचाल आहे. आपण विशेष लाभासाठी या वाटेवरती चालत आहोत का करमणूक करत आहोत? आपल्याला काही कामं नाहीत का? ही करमणूक नाही महाराज, ही आपल्याला जाणीव झालेली आहे, आपल्याला ज्ञान झालेलं आहे की नर्तनू जर मिळालेली तर माझा उद्धार मी करूनच घेतला पाहिजे. 84च्या फेऱ्यातून मी मुक्त झालो पाहिजे, मला व्हायचं आहे. हे ज्याला कळलं, जो सज्ञान झाला, ज्याला आपल्या स्वतःच्या उद्धाराची काळजी लागली, तमा करतो आहे, काळजी करतो आहे, चिंता वाहतो आहे, अशा साधकांनी अखंड साधू महापुरुषांची वचनं श्रवण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे. म्हणून याचा वेळात वेळ काढून थोडंसं त्यांच्या धामापर्यंत, त्यांच्या निवासस्थानापर्यंत जाण्या येण्याचे कष्ट घेऊन, किंवा
थोडंसं ऑटो रिक्षाला काही 10-20 रुपये लागत असेल तर तेवढे खर्च करायचे, दानत करून, आणि त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे आणि ते सांगतील. तर क्रमशः ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अलीकडे ते साधन उपलब्ध झालेले असतात, नाही क्रमशः आपल्याला ऐकायला त्यावेळेला शक्य झालं तर आपण ही काय ऑडिओ क्लिप वगैरे या मोबाईलच्या माध्यमातून आपण उपलब्ध करू शकतो. आणि 17 जणांचं ऐकण्याचं काही कारण नाही, पुढे येईल आपल्याला. ओवीच सांगतो, ओवीचाच भावार्थ सांगतोय मी तुम्हाला. या वर्षाला पौर्णिमेच्या निमित्ताने आपण आषाढी एकादशीपासून हरिदर्शन कसं घेता येतं या विषयाच्या मागे चाललेलो आहोत. हरी दिसतो, देव भेटतो, देव प्रसन्न होतो, सगळं ऐकलंय आपण, सगळं वाचलंय आपण. भेटना ना, दिसना ना, प्रसन्न होईना ना, त्याला काय कारण आहे? त्याची इच्छा नाही का आपल्याला दिसायची? त्याची इच्छा नाही का आपल्याला भेटायची? त्याची इच्छा नाही का आपल्यावर प्रसन्न व्हायची? या तिन्ही प्रश्नाला एकच उत्तर आहे, त्याची खूप इच्छा आहे. आपल्या बाजूने काहीतरी कमतरता असण्याची शक्यता आहे. कथेमध्ये एक भजन हे म्हणतात, उसकी करुणा में कोई कमी है नहीं, पात्रता में हमारी कमी रहेगी. आपली बाजू पाहिजे. आपण चुकीवर विचार करणार नाही या चिंतनामध्ये. आपण फक्त विषय कोणता पाहतो आहोत? देवाचं दर्शन कसं घेत असतात, कसं घ्यावं लागत असतं. विधीपूर्वक देवाचं दर्शन घेण्याचा, विधीपूर्वक सद्गुरूंचं दर्शन घेण्याचा प्रयत्न आपण जरी केला आणि दर्शन होईना, दर्शन ते देईना, त्यावेळेला मग विनंती करावी, देवा दर्शन द्या, मला दिसा, मला भेटा, मला, मग विनंत्या करायच्या अर्थभावाने. हा दुसरा पर्याय आहे. त्या पद्धतीच्या चिंतन ज्यावेळेला आपल्याला चालू होईल त्यावेळेला आपण त्या संत वाङ्मयाच्या माध्यमातून आपण ते पाहण्याचा प्रयत्न करू की कोणत्या ठिकाणावरती संतांनी देवाचा धावा केला आणि तो देवाचा धावा करायची काय गरज पडली होती. गुरुकृपेनंतर मग काय गरज पडली होती. तो चिंतनाचा एक वेगळा विषय आहे, वेगळा भाग आहे. म्हणून या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण त्या दर्शनाच्या पाठीमागं लागलेलो आहोत की दर्शन घ्यायचं आहे. देवाचं दर्शन झालं पाहिजे. देवाचं दर्शन होणे म्हणजे देवाच्या स्वरूपाशी एकरूप होणे, म्हणजे देवाची भेट होणे, म्हणजे देव प्रसन्न होणे. शब्द वेगवेगळे आहेत, अनुभव एकच आहे. आत्मसाक्षात्कार होणे काय म्हणत इथे एवढे अनुभव नसतात. परमार्थाचा अनुभव एकच असतो, जो सर्वश्रेष्ठ असतो तो एकच अनुभव असतो. बाकीचे चिल्ले पिल्ले हजार असते. सतगुरूंची वचनं किंवा सिद्ध महापुरुषाची वचनं आपल्यासाठी अनन्यसाधारण महत्त्वाची असतात. पण ती वचनं, त्या वचनाच्या माध्यमातून आपल्याला देव दिसत असतो. आता पहा, पक्का पत्ता सांगतोय बरं का मी, नसला तरी थोडासा ठेवा, कारण माझ्यासमोर ज्ञानेश्वरी आहे. सतगुरूंच्या अनुभवी महापुरुषांच्या अक्षरात हे सामर्थ्य आहे की देव न दिसणाऱ्याला सुद्धा देव दिसायला लागून जातो. हे सामर्थ्य कुणाचं आहे? अक्षराचं. कुणाच्या मुखातलं? अक्षर कुणाच्या मुखातले?
सिद्ध महापुरुषाच्या मुखातले, भगवत प्राप्त पुरुषाच्या मुखातले, ज्यांना आपण संत या नावाने, साधू या नावाने, सद्गुरू या नावाने संबोधन करतो, त्यांच्या वचनाचं ते सामर्थ्य वर्णन केलेलं आहे. पुढे ओवी ऐकायला मिळेल तुम्हाला. म्हणून त्यांची वचनं सातत्याने श्रवण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एका शब्दाला, आर्थिक दृष्टिकोनातून एका शब्दाला कोटी कोटी रुपये जरी खर्च करावे लागले तरी, आणि एका शब्दासाठी, एका अक्षरासाठी आपला प्राण वेचायची वेळ आली तरी ती अक्षर ऐकली पाहिजे. हे अक्षरांचं सामर्थ्य आहे. हे ज्ञानोबाराय जाणतात. हे ज्ञानोबाराय जाणतात. आणि हे अक्षरांचं सामर्थ्य आहे. म्हणून अशी अक्षरं माझ्या मुखावाटे बाहेर पडली पाहिजे की ऐकणाऱ्याला, माझी अक्षर वाचन करणाऱ्याला ब्रह्मानुभव झाला पाहिजे. आणि माझ्या अक्षरामध्ये ते सामर्थ्य मी निर्माण करीन. या विश्वामध्ये एकही भाविक मी असा राहू देणार नाही ज्याला देव पाहायचा आहे, त्याला देव दिसला नाही असा एकही भाविक मी शेष ठेवणार नाही. असं होण्यासाठी अगोदर मला अक्षर मिळवावे लागते. अगोदर मला अक्षराची जमवाजमाव करावी लागणार आहे. आणि संपूर्ण अक्षरे अनेक वचन, संपूर्ण अक्षर, त्यातले काही अक्षर एकत्र केलं की शब्द तयार होतो, अनेक शब्दाचं वाक्य तयार होतं, अनेक वाक्याच्या ओवी तयार होते, मग त्याचा एक पाठ तयार होतो, धडा तयार होतो, मग त्याचा एक ग्रंथ तयार होतो. ग्रंथात सगळी अक्षर आहेत. ग्रंथामध्ये सगळीच अक्षर आहेत. पण ही संतांच्या ग्रंथामध्ये जी अक्षरं आहेत ही नुसती काळे कागद झालेले केलेले अक्षर नसतात. या ज्ञानेश्वरीच्या अक्षरामध्ये, तुकोबरायांच्या किंवा साधू महापुरुषांच्या अभंगाच्या अक्षरामध्ये ते सामर्थ्य, त्यांनी सामर्थ्य निर्माण करून ठेवलेलं आहे. म्हणून नंतरच्या साधकांना, नंतरच्या भक्तांना, नंतरच्या संतांना हे म्हणावं लागलं, आदेश करावा लागला, वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आणि काय, ज्ञान होय मोडा अति मूर्ख त्या दगडा. कसं काय होईल ज्ञान? कसं होईल? शाळेतली पहिली दुसरीचे पुस्तकं आपल्याला घरी वाचून कळना, आणि शहाणी मायबाप घरामध्ये असतात, जे शिकले सवरले असतात, ते पहिली दुसरीची पुस्तकं घरच्या घरी लेकरांना शिकवायचे ना, पण ते शिकवू शकत नाही. ज्या बापाने 10वी पर्यंत 12वी पर्यंत किंवा ते काय एखादी डिग्री प्राप्त केली, BA झाला, MA झाला, MCOM झाला, काय व्हायचं, काय शेवटपर्यंत होत आहे कसं डिग्री, ते झालं, ती लेकराला घरी शिकवू ना. मग तेव्हा ते लेकराला मी नाही शिकवू शकत. का शिकवू शकत नाही? मी बाहेर जाऊन शिकून आलो ना, मी याला नाही शिकवू शकत. का? मी घरी शिकलो असतो तर मला तेही जमलं असतं, पण मी दुसऱ्याकडून शिकून आलो ना, मला शिकायसाठी माझ्या लेकराला दुसऱ्याचकडे पाठवावं लागेल. ते सामर्थ्य माझ्यात नाही. ते संताच्या 2 प्रकारातला हा एक प्रकार आहे. 2 प्रकार आहेत संताचे, साधूचे. आता ते सांगायला पाहिजे या ठिकाणावरती, पण गरमी खूप आहे. मी गंमत करतोय बरं का, तुम्ही लगेच पंखा बिंखा नाही जाता, तसं काही. मध्ये मध्ये थोडंसं अशी झुळूक येते. मग ज्ञानेश्वरीचे अक्षर, ज्ञान होय मोडा अति मूर्ख त्या दगडा, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. कशामुळं हो? कशामुळं?
सिद्ध महापुरुषांच्या अक्षरामध्ये ते सामर्थ्य असतं. अव्यक्त परमात्मा अक्षराच्या माध्यमातून श्रोत्यासमोर तो हरी प्रगट होतो. कसा होतो, काय होतो, तो प्रगट झाल्यावर ज्याचं त्याला कळेल ना, त्याचं काय वर्णन करायचं असतं. ज्याला होईल त्याला कळेल. लेकरू जन्माला येण्याच्या अगोदर तर्क काय करण्यात काय, मुलगा असेल का मुलगी, मुलगा असेल का मुलगी असेल, सावळी असेल का गोरी असेल का काळी असेल, असं असं कशाला विचार करत बसा. थोडं थांब ना, महिना दीड महिना, तुझं तुलाच दिसायला लागेल तो कसा आहे तो. मागच्यांचे काही अनुभव, आता तुझा अनुभव घे ना, आणि मग जगाला बोंबा मारून सांग कसा आहे तो, असा आहे तो. तुझा अनुभव सांग. दुसऱ्याचे अनुभव, इतरांचे अनुभव किती दिवस सांगशील? स्वतः अनुभव घेऊन सांग थोडस. सगळ्या संतांच्या, सगळ्या महापुरुषांच्या अक्षराचं हे सामर्थ्य आहे, किंवा अक्षरात हे सामर्थ्य आहे की देव न दिसणाऱ्या, देवाचं दर्शन न होणाऱ्या, देव प्रसन्न न होणाऱ्या वरती देव दिसायला लागतो, देव त्याला कळायला लागतो, अध्यात्मशास्त्र त्याला कळायला लागतं, ज्ञानाचा अनुभव त्याला येतो. मग आत्मानुभूती काय जे असेल ते सगळं होतं. कशाने झालं हे सगळं? अक्षर. शब्द हा बहुसार उपकाराचे राशी, असं तुकोबर आहे. शब्दाला कमी समजायचं नाही. शब्द सामान्य असतात का? सामान्य व्यवहारामध्ये सामान्य शब्द वापरले तर आपण 2-2 दिवस रडत बसतो. असं बोलले शब्दाने. मग सामान्य माणसाच्या सामान्य शब्दाचा एवढा प्रभाव जर आपल्या अंतःकरणावरती होतो, तर भगवत प्रिय, भगवत प्राप्त पुरुषांच्या अक्षराचा प्रभाव किंवा परिणाम आपल्या अंतःकरणावरती होणार नाही का? आणि सोबत त्या अक्षराच्या त्यांची कृपा आहे, त्याचं थोडंसं आपण मागं चिंतन करत आलेलो आहोत. ज्ञानोबारायांना ही गोष्ट माहिती आहे, म्हणून ऐसी अक्षरे मिळवीन, मी अशी अक्षर मिळवीन म्हणतात. आणि ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखची वरी होऊ दे जगा. माझ्या बोलण्याने देवच दिसेल ना, दिसू देत ना. माझ्या बोलण्याने समोरच्याला देव दिसेल ना, दिसू द्या ना. देव सगळ्यांना दिसू द्या ना. असं का कंजूसपणा करताय तुम्ही? तुम्हाला काय भय वाटतं का तुमच्या पाया पडणं सोडून देतील लोक? असं भय वाटतं का? ते साधू संताबद्दल त्यांना वाटतही नाही, ते काही नाही, ते दयाळू असतात, ते कृपाळू असतात. पण त्यातल्या त्यात आपण थोडंसं मागं खाली जर आणलं त्याला तर असं होतं. का कंजूसपणा करता येतो नाही? तुम्ही वेद नाहीत, तुम्ही संत आहात, तुम्ही साधू आहात. वेद कृपण आहे, तुम्ही कृपण नाहीत, तुम्ही उदार आहेत. संत उदार उदार असं वर्णन केलं. अशी अक्षर मला मिळाली पाहिजे. आणि अशी अक्षर, अनेक अक्षराचा, काही अक्षराचा एक शब्द, असे अनेक शब्दाचं एक वाक्य, असे अनेक वाक्याचा एक ग्रंथ. काही पाहिजे साधका तुला? या ग्रंथात सगळं आहे. एवढ्या एका ग्रंथाचा अभ्यास जर का तू केलास तर या आध्यात्मिक जीवनामध्ये, या आध्यात्मिक वाटचालीमध्ये कोणताही प्रश्न असा नाही जो तुझ्या साधन मार्गात नाही. सगळे तुझे प्रश्न आहेत, सगळे तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहेत. आणि जे तू वाचणार आहे, जो ग्रंथ तू वाचणार आहे, जी अक्षर, जे वाक्य तू वाचणार आहे, जी अक्षर तू वाचणार आहे, हे सिद्धाच्या मुखातले अक्षर आहेत. म्हणून तुला ते अनुभव देतील. आणि असे कोटी कोटी अक्षर मिळवण्यासाठी एक ठिकाण सांगितलं, सद्गुरूंचे पाय.
सद्गुरूंचे चरण, तिथं ही एकच गोष्ट उपलब्ध होते असं नाही, तर भोगही प्राप्त होतो, मोक्षही प्राप्त होतो. पण भोगाचा त्याग जर साधक करू शकला आणि मोक्ष सुखाचा जर त्याग करू शकला तर त्याला 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. जर त्यांनी ते 2 त्यागले तर त्याला 4. दोन त्यागले तर त्याला 4 पुरुषार्थ मिळतात आणि हे 4 पुरुषार्थ त्यांनी घ्यायचे असतात. शास्त्राचा विचार केला तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मग मोक्ष तिथं येईल ना, पण या धर्मशास्त्राच्या चतुर्विध पुरुषार्थामध्ये जो मोक्ष आहे त्या मोक्षात आणि आध्यात्मिक ग्रंथामध्ये जो मोक्ष शब्द आहे, या भागवत धर्माच्या संतांच्या मोक्षात खूप मोठं अंतर आहे, खूप मोठं अंतर आहे. किंवा अंतर नाही असं म्हणून आपण त्याच्यातला वाद मिटवून टाकू. नकोच वाद, नकोच. पहिलेच खूप झाले, नकोच. चालो जाता मग कळव येते. मार्गावरती वाटचाल तर करू आपण, मग आपल्याला खूप कळायला लागेल, अरे हा मोक्ष आणि तो मोक्ष आहे पिवळ्याच रंगाचा, पण एक फिकट आहे आणि एक डार्क आहे, गडद आहे, थोडा फरक आहे. 2 मोक्षच आहेत, एकाच रंगाचे आहेत, पण तरी बारकाईनं जर का पाहिलं तर या 2 मोक्षामध्ये थोडंसं अंतर आहे. मोक्षाचा विचार नाही करत आपण, सरळ पाहतोय. आणि इथपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. तुम्ही म्हणताल एवढ्या वेळ तुम्ही फक्त त्याच्यावरच खर्च केला का? नाही, पुढचं सांगून पुन्हा त्याच्यावर आलोय मी. कारण आज काही ऐकलं, 15 दिवसांनी काही ऐकलं, महिन्यानी काही ऐकलं, तर सगळे ठिगळं झाले ना. ते एका बैठकीत थोडीच आपण सगळं आध्यात्मिक जीवन पाठ पाहिला, आज पाहिला, कधी कधी पाहिला, कधी कधी पाहिला, कधी कधी पाहिला. मग ते सगळे ठिगळे पुन्हा जोडून घ्यावे लागतील ना, म्हणजे त्याची गोधडी चांगली तयार होते, त्याचं वस्त्र बिन चांगली येते त्याला. पहा काय आहे. म्हणून साधका तू माऊली. हे माझ्या श्री गुरूंच्या कृपा दृष्टी, हे माझ्या सद्गुरूंची कृपा दृष्टी, तुझं सामर्थ्य किती आहे, किती आहे. म्हणून साधका तू माऊली. आता म्हणून म्हणत असताना त्याचं चिंतन आपण पाहिलेलं आहे. ते चिंतन तुम्ही ऐकता का? तुम्ही नंतर पुन्हा काय रेकॉर्डिंग वगैरे असलं तर ऐकत असतात का? नाही, मी पण नाही ऐकत. चला सोडा, मग टेन्शनचं कामच नाही. म्हणून साधका तू माऊली, तू आमची आई आहेस. कुणाला म्हणतात? सद्गुरूंच्या कृपादृष्टीला. सद्गुरूंची कृपादृष्टीचे संवाद आपण ऐकत होतो मागच्या पौर्णिमेला. म्हणून साधका, म्हणून साधकासाठी, म्हणून 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 म्हणजे हे कारण आहेत, वरती जे वर्णन केले ते कारण आहेत. आणि आता एक विशेष कारण सांगणार आहे. त्या विशेष कारणापासून आपण पुढं थोडंसं ऐकण्याचा प्रयत्न करू. जास्त आज ऐकायचं नाही आपल्याला, थोडंसं ऐकू. आणि मलाही तसं आहे महाराज, हे पचनी पडत नाही. एखादी पुराण कथा जर का वर्णन करायचं म्हणलं तर मनुष्य 1-2 तास सहज ऐकल. पण चिंतन श्रवण करणं हे थोडंसं ज्याला काहीच पचत नाही त्याला ज्वारीची भाकरी पचते. त्यात आतड्या कोवळ्या होऊन गेल्या, त्याच्या पचन संस्था बिघडली. ज्याला काहीच पचत नाही त्याला ज्वारीची भाकरी पचते.
आणि अशा व्यक्तीला अगदीच काहीतरी असं दमदार ड्राय फ्रूट्स वगैरे असं काही खायला द्यायचं, काय उपयोग होईल त्याचा? मातीच होईल त्याची. काय ड्राय फ्रूट आलं इतकं महागाचं, त्याला पोळी, त्याला चपाती, त्याला पचवणं, त्याला इतका भारीचा माल द्यायचा का खायला? एवढा भारीचा माल पचल का? ते फेकून दिली इकडं तिकडे नेऊन, आणि फेकतातच, टाकलंच जातं. साधू संतांची अक्षरं इकडं तिकडं फार अस्ताव्यस्त गल्लोगल्ली पडलेले दिसतात. काही मोल नाही संतांच्या अक्षराला. ते पहा तसंच झालं. आणि कुठं भेटतरी ते पटापट ते मग आणता कुठून? काही म्हणलं की आई आणतात तुम्ही. आता इकडून आज मंडप वाढवलं वाटतं. अरे वा, वाढवा मंडप. चला, तुम्ही कंटाळू नका बरं का. आजचा विषय आपल्याला पूर्ण करायचा आहे, अभ्यास तर करावा लागणार आहे. म्हणून साधका तू माऊली. मला आवाज देता का? आवाजून थोडासा वाढव. सिटी वाजवत नाही पण वाढ. सिटी वाजली बंद कर. वरचं गेन वाजव, त्याचं लाल गेन. आता वाजली राव सिटी, वरचं गेन वाजवतो बस, म्हणजे मला आरामशीर बोलता येईल. उन्हाची वेळ जास्त कर्कशपणा नको आहे. म्हणून साधका. अरे ते खूप दूर ठेवतं याच्यात, माईक मध्ये आवाज येईल. माझ्या एकट्यासाठी नाही, मला गार वारा येत आहे. तुम्ही ते खाली बसलेले असल्यामुळे तुम्हाला अडचण. ते काय पंखा जाऊ दे, काम कमी आणि शिष्टाचार जास्त होईल. म्हणून साधका तू माऊली. हे गुरु, हे माझ्या श्री गुरूंच्या कृपा दृष्टी, तू साधकासाठी माय आहेस. माय आहेस तू, कृपावंत आहे, कृपेची कवळी आहेस. काय परिणाम सांगितला? पिके सारस्वत तुझ्या पावली, या कारणे मी सावली न संडी तुझी. मी सतत माझ्या सद्गुरूंच्या कृपेच्या दृष्टीत राहण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या सद्गुरूंच्या कृपेच्या दृष्टीच्या सावलीतून बाजूला एक क्षण सुद्धा जात नाही. कारण काय? माझ्यावरती त्या दृष्टीच्या माध्यमातून कृपेचा वर्षाव होत असतो, आणि त्या कृपेच्या वर्षावाचा परिणाम सारस्वत, बँक नाही, सारस्वत म्हणजे शब्दसृष्टी. आणि असे शब्द, अशी अक्षर, जी अक्षर श्रवण करणारा साधकाला, वाचन करणाऱ्या साधकाला ब्रह्मानुभव देण्याचं सामर्थ्य ठेवतात. कुठून मिळवले अक्षर? कुठून मिळवले अक्षर? ग्रंथ पाठ करून सांगणाऱ्याच्या अक्षरामध्ये ते सामर्थ्य नसतं. म्हणून सिद्ध महापुरुषाच्या मुखावाटे निघणारी वाकडी तिकडी, वेडी वाकडी, मोडकी तोडकी, विसंगत, व्याकरणाच्या नियमाच्या कोसो किलोमीटर दूर जाऊन घंट्याला एक शब्द जरी बोलले, 4 दिवसाला एक शब्द जरी बोलले, महिन्याला एक शब्द जरी बोलले, तरी त्या शब्दाची ताकद घोकमपट्टी करून वर्णन करणाऱ्यांच्या अक्षरापेक्षा ते त्यांच्या अक्षरात तर ते सामर्थ्य नसतंच. म्हणून ज्ञानोबारायांच्या अक्षराची बरोबरी या सृष्टीमध्ये किती कवी, किती लेखक, ढीगच्या ढीग लागलेत त्यांचे, पण ब्रह्मानुभव देण्याचं सामर्थ्य त्या अक्षरात आहे का? माहिती देतील, माहिती जशी वर्तमानपत्रात दिली जाते तशी माहिती मिळते आपल्याला, अनुभव नाही देऊ शकत. पिके सारस्वत तुझिया पावली, या कारणे मी सावली न संधी तुझी. हे कारण आहे. मी सद्गुरूपासून, त्यांच्या कृपादृष्टीपासून दूर का जात नाही, याचं कारण सांगितलं.
पण या कारणाची सिद्धी होण्यासाठी 13व्या अध्यायाकडे आपण गेलो होतो. श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसो, जे हृदय गिवसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी. या सगळ्या कारणांसाठी ज्ञानोबाराय आपल्या श्री गुरूंचं वंदन करत असताना, अध्यायाच्या आरंभामध्ये श्री गुरूंना नमस्कार करत असताना, श्री गुरूंची स्तुती करतानाचे हे सगळे विषय आपण पाहत आहोत. 13व्या अध्यायामध्ये एक ओवी अशा प्रकारची गेली, ते त्या विषयाच्या संदर्भात आहे. आता पाहू आपण. श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसो निठाय. एखाद्या भक्ताच्या, एखाद्या मनुष्याच्या, एखाद्या साधकाच्या हृदयामध्ये गुरुचरणाबद्दल अतिप्रीती निर्माण झाली, अतिभाव निर्माण झाला, अतिप्रेम निर्माण झालं आणि त्या प्रेमापोटी ते त्यांचे चरणाचं अखंड चिंतन हृदयामध्ये जर का चालू असलं त्याचं. श्रीगुरूचे पाय हृदयात कसे काय ठेवायचे म्हणले, त्याला काय अवघड आहे. आता सर्जरी सगळ्या शक्य आहे. त्याला काय, चांदीच्या सोन्याच्या पादुका करायच्या किंवा लाकडाच्या पादुका घ्यायच्या आणि मस्त ते सर्जरी करून 36% पडो का 75% पडो, त्याला काय फरक पडतो, ते ठेवून घ्यायच्यामध्ये. असं नाही. ते त्यांच्या चरणार बिंदाबद्दल अतीव प्रीती, अति आदर आणि त्या आदराच्या पाठीमागं त्यांचं स्वरूपाचं ज्ञान. ते कोण आहेत? मी अशा ऐऱ्या गैऱ्याचे चरण, मी अशा याचे त्याचे चरण माझ्या हृदयामध्ये का ठेवू, कशासाठी ठेवू? मी ज्यांचे चरण माझ्या हृदयामध्ये ठेवतो आणि ज्यांच्या चरणाचं मी अखंड चिंतन हृदयामध्ये करतो, ते माझ्या श्रीगुरूंचे चरण कमल आहेत. आणि मला माहिती आहे माझे सद्गुरू कसे आहेत ते. ज्याचा आपल्या सद्गुरूंबद्दलच विश्वासात जर का कमी अधिकपणा असला, काय माहिती आता असे आहेत का नाही आहेत, खरं साधू भेटले असतील का नसते भेटले, का काय झालं, का फसलो आम्ही, का ठकलो आम्ही, का काय, असा संशयात्मा विनश्यती. काहून फारच बोलतो तो खाली. 15व्या अध्यायामध्ये आपण चालू, जे ज्ञानासी न चोजवे पाहता, जो विषय आपण पाहत आलो त्या विषयाची पुष्टी करण्यासाठी ही ओवी आपण घेतली. जो परमात्मा या सृष्टीमध्ये, या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या, कितीही प्रयत्नाची पराकाष्ठा केली एखाद्याने तरी जे परब्रह्म स्वरूप आतोडलं जात नसतं. लक्षात घ्या, पुन्हा सांगतो. या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या साऱ्यांपैकी साऱ्यांनी किंवा कोणी एखाद्याने किती जरी प्रयत्नाची पराकाष्ठा केली तरी परब्रह्म स्वरूपाचा अनुभव स्वतःने स्वतःला करून घेता येऊ शकत नाही. मग म्हणून जे ज्ञानासी न चोजवे, अध्यात्म ज्ञान मी देह नाही, मी आत्मा आहे. हार घालावं त्याला, मस्त पूजा बिजा करावं त्याशी, त्याला विचारावं हा आत्मा कशासोबत खातात महाराज, याचा विनियोग काय आहे, कसा आहे, याचा अनुभव कसा घ्यायचा, याचा विनियोग कसा करायचा, वेळ आली तर विनियोग कसा करायचा. आत्मानुभव. मग तुम्ही जर आत्मानुभव घेतलेले महापुरुष आहात तर हे शव पडलेलं आहे, प्रवेश करता का त्याच्यात? करता? मग कशाला आत्म्याचा इतका बोभाटा लावलाय? ज्ञानोबरायांना एक शब्द जर का ज्ञानोबरायांच्या मुखातून निघाला पैठण क्षेत्रामध्ये की रेड्याच्या शरीरातला आणि माझ्या शरीरातला एकच आत्मा आहे,
ते म्हणले मग तू वेद म्हणतो, ते रेडा म्हणल का? म्हणलं का नाही म्हणणार? आत्मा जर एक आहे तर तो, मी म्हणतो तर तो म्हणल का? आत्मा एक आहे. बोलणं सोपं असतं आणि याने काही लाभही होत नसतो. चिंतन आपलं असं चाललंय, जे ज्ञानासी न चोजवे, जे म्हणत असताना जे परब्रह्मस्वरूप, जे आत्मस्वरूप, जे स्वस्वरूप, जे भगवत स्वरूप, ज्ञानासी न चोजवे. शब्द ज्ञानाला ते आतुडलं जाणार नाही, शब्दांनीच आतुडलं जातं, याच्यात दुमतच नाही. पण पुन्हा तिथंच यावं लागतं, ते सिद्धाच्या मुखातले शब्द असावे लागतात, अक्षर असावे लागतात, अन्यथा ते कार्य नाही होत. जे ज्ञानासी न चोजवे, ध्यानासीही जे नागवे. ध्यानाने सुद्धा परब्रह्म स्वरूप आपल्याला आत्मसात करता येणार नाही. किती ध्यान करा त्याचं. ध्यान केल्याने मनशांती मिळेल, ध्यानाने मनशांती मिळेल, आणि ध्यानाने एकाग्रता वाढते, आणि हे जे व्यस्त जीवन, व्यग्र जीवन, चिंतामुक्त होतो मनुष्य, हे थोडेसे भौतिक दृष्टिकोनातून थोडेसे शांतीचे लाभ प्राप्त होतात. त्यासाठी करायला हरकत नाही. पण इथं तर ज्ञानराज म्हणतात आहे, जे ज्ञानासी, जे म्हणत असताना परब्रह्मस्वरूप, आत्मस्वरूप, स्वस्वरूप, देव, जे ज्ञानासी न चोजवे. बापरे, मग काय करावं आता आम्ही? आम्हाला तर त्याला पाहायचं आहे, आम्हाला तर त्याला भेटायचं आहे, आम्हाला तर त्याच्या स्वरूपाशी समरस व्हायचं आहे, आम्हाला तर ब्रह्मानुभव घ्यायचाच आहे, आणि तेही मरायच्या अगोदर. आणि आम्हाला तर ज्ञानाचं एवढं कौतुक केलं. ते म्हणले ज्ञानाचं कौतुक आम्ही सांगतो ना, म्हणले पुढं तुम्ही घाई का करता? ज्ञानाचं महत्व आहे, पण ज्या ज्ञानाचं आम्ही महात्म्य सांगतो त्या ज्ञानाचीही काही वैशिष्ट्य आहेत. जे ज्ञानासी न चोजवे, ध्यानासीही जे नागवे, ते अगोचर फावे गोठी माझी. गोठी माझी म्हणत असताना सिद्ध महापुरुष सहज शब्दाने, सहज वाक्याने, लीलया, सहजतेनं, आपल्यालाही कळत नाही अशा अक्षराचा आपल्याला कळत नाही म्हणजे फार अवघड अक्षर वापरतात नाही, असं नाही. आपल्याला कळत सुद्धा नाही की हे जे बोलतात आहे याने आपल्याला देव दिसणार आहे. एखादा व्याख्याता किंवा एखादा प्रवचनकार, कीर्तनकार म्हणेल एखाद्या वेळेला, मी आता तुम्हाला भगवत स्वरूप समजावून सांगतो, सांग, असं म्हणेल तो. मग आपल्याला काय वाटेल ऐकणाऱ्याला? आता याचं बोलणं जर आपण ऐकलं तर आपल्याला देव दिसायला लागून जाईल, आपण ब्रह्मलीन होऊन जाऊ, आपण जीवनमुक्त अवस्था आपल्याला प्राप्त होऊन जाईल, असं आपल्याला वाटायला लागून जातं. पण गोठी माझी म्हणत असताना समोरच्याला असं वाटतं की हे आपल्यासोबत सहज बोलतात आहे, व्यवहाराचं बोलतात आहे, असं काही परमार्थ वगैरे काही सांगत नाहीत, हे सहज बोलतात आहे. अहो, सहज बोलणं हितोपदेश करुणी सायास शिकविती, तेची माझे हित करती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. सहज बोलणं, गोठी माझी, खेळता खेळता सहजतेनं, अति सहजतेनं, आपल्यालाही कळत नाही की हे अक्षर जे हे बोलतात, हे जे माझ्यासोबत बोलतात, हे जे माझ्या समोर बोलताना दिसतात, यांचं बोलणं जर मी ऐकलं तर मला देव दिसेल हे सुद्धा नाही कळत समोरच्याला, आणि देव अनुभवाला आणून देतात. गोठी माझी गोष्ट सांगतात. आता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. ती गोष्ट जर आपण ऐकली, म्हणजे ती छोटीशी, ते जे सांगतील ते त्यावेळेला, ती जी गोष्ट सुद्धा ऐकली, आपल्याला असं वाटतं काय सांगितलं यांनी, तर ते काय सांगितलं यांनी असं म्हणत असताना ते ऐकलं की आपल्यासमोर देव उभा ठाकतो. असं म्हणतात, जे ज्ञानासी न चोजवे, जे ध्यानासी ही जे नागवे, ते अगोचर भावे गोठी माझी.
पण ती गोष्ट सांगणारे, ते बोलणारे सिद्ध असले पाहिजे. अट ही आहेच आहे, अनुभवासाठी अट हीच आहे. अट सोडून आपल्याला तिथं जाताच येत नाही. आता एवढा लाभ ज्यांच्या मुखातून निघणाऱ्या अक्षरांचा वर्णन केलेला आहे, म्हणजे क्रमाचा विचार जर आपण एवढ्या चिंतनापुरता केला, सद्गुरूंबद्दलचा आदर, प्रेम, प्रीती, श्रद्धा, विश्वास, निष्ठा एवढंच नाही, तर एखादा सौभाग्यशाली भक्त जर असला आणि त्याच्या हृदयामध्ये अखंड श्री गुरूंच्या चरण कमलांचं, कमलाचं नाही कमलांचं, ते म्हणतात याने काय फरक पडला, कमलांचं म्हणत असताना दोन झाले, ते युगल चरण, दोन चरण, तर जाऊ दे. एखाद्या सौभाग्यशाली साधकाच्या भक्ताच्या हृदयामध्ये आपल्या श्री गुरूंचे चरण कमलाचं अखंड चिंतन जर का होत असलं, तर एवढं भाग्य त्याला प्राप्त होतं की सारस्वत त्याला प्राप्त झालं. हे त्याचा लाभ आहे. आणि त्याचं तर परमकल्याण झालंच आहे, त्याचं परमकल्याण झालेलं आहे. पण अशा श्री गुरूंच्या चरणकमलांचं आपल्या हृदयामध्ये अखंड स्मरण किंवा चिंतन करणाऱ्या साधकावरती जी सारस्वत कृपा झाली, सरस्वतीची कृपा झाली किंवा अक्षरांची जी कृपा झाली, काहीच नाही केलं त्याने. म्हणून आपल्याला असं पाहायला मिळतं की ज्यांचं वाङ्मय आपण अलीकडे वाचनात, पठनात, पारायणात घेतो, ती कुठं शाळा शिकलेली नाहीत संत महापुरुष. कोणत्या विद्यापीठाचे ते डिग्री होल्डर नाहीत, पण आध्यात्मिक विद्यापीठाचे ते जगद्गुरू आहेत, ते परमगुरू आहेत. एवढं कुठून मिळालं त्यांना? व्यवहार जरी कळला नसेल त्यांना, तरी अध्यात्मशास्त्र त्यांना बरोबर अनुभवाला आलं. एखाद्या सौभाग्यशाली साधकाच्या हृदयामध्ये आपल्या श्रीगुरूंच्या चरणकमलांचं अखंड चिंतन जर होत असलं, तर पिके सारस्वत तुझ्या पावली, ते पावलं अखंड चिंतनामध्ये असल्यामुळं त्या पावलाचा सामर्थ्याने पिके सारस्वत हा लाभ. पुढं असे शब्द श्री गुरूंच्या चरण कमलाच्या अखंड चिंतनाने, असे अनंत शब्द आध्यात्मिक जगताच्या संबंधातले किंवा ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला भगवत साक्षात्कार करून देण्याचं सामर्थ्य ज्या अक्षरात आहे, ती अक्षर ज्या चरणकमलांच्या अखंड स्मरणाने ज्याला प्राप्त झाले, त्याला प्राप्त झालेले अक्षर जर त्यांनी इतरांच्या परमकल्याणासाठी आपल्या मुखावाटे जर काढले, तर ऐकणाऱ्यालाही तोच लाभ होतो, तोच लाभ होतो. म्हणून संत एवढे बोलत राहिले. ऐकत कोणी नव्हतं, पण त्यांनी बोलणं नाही सोडलं. ऐकायला कोणी नव्हतं, मग लिहून ठेवलं. जाऊ द्या, ज्याला गरज असेल तो खुद ग्रंथ आणल आणि खुद वाचत बसल. अक्षर तीच आहे. जे ज्ञानासी न चोजवे, ध्यानासी जे नागवे, ते अगोचर गोठी माझी. आता इथपर्यंत क्रम जरा आला तर महावैष्णव ज्ञानराज म्हणतात आहे, एवढे एक सौभाग्य, एवढे एक सौभाग्य नाही तरी भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. असं आत्ताच आपण अभंग म्हटलं. भाग्याचा उदय कशामुळे होत असतो? भाग्योदय कशामुळे होतो? संत चरणाचा अखंड चिंतनामुळं. गुरुचरणाच्या अखंड चिंतनाचा परिणाम काय आहे?
भाग्य भाग्य ज्याला म्हणतात, आदिभौतिक आध्यात्मिक भाग्याच्या ज्या काही व्याख्या केलेल्या असतील, भाग्याचे जे परिणाम वर्णन केलेले असतील, ते सगळे परिणाम आपल्याला अनुभवाला येतात. एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग, गुरु पद पद्म पराग लाहे जे का. ज्या अक्षरांबद्दल ज्ञानोबाराय म्हणतात मी बोलतोय तुमच्या समोर, ती अक्षर श्री गुरूंच्या चरणकमलांचं अखंड चिंतन करून ज्याला प्राप्त झालेले असतात, ऐकणाऱ्याला तशा सिद्धाच्या मुखातली ती सिद्ध अक्षर ऐकायला मिळाली जर तर, आणि एवढा भाग्याचा ऐकणारा पाहिजे ना. कुणी म्हणेल सांगणारा पाहिजे, ऐकणारे भाग्यवान खूप आहेत. काय माहिती हे नाहीत का ते नाहीत का ते फार गुंता येतो, ते नाही सापडणार आपल्याला. आपल्याला जायचं तरी कशासाठी? आपण ज्ञानोबारायांच्या ओवीचा भावार्थ पाहत आहोत. आपण त्यांनी काही कल्याण झालं, आपल्याला मार्ग जर गवसला, म्हणून आहे म्हणूनच ऐकायला जात जाऊ नये, आणि ग्रंथ आहे म्हणूनच वाचत बसत जाऊ नये. अगोदर याचा तर शोध करून घ्यावा की सामान्य ज्ञान मला वाढवायचं नाही, मला शब्द ज्ञान वाढवायचं नाही, मला अनुभवजन्य ज्ञानात माझ्या भर पडली पाहिजे. मला आशाच्या मुखातली अक्षर, म्हणूनच ज्ञानेश्वरी वाचावी. आपल्याला तसे साधू सिद्ध साधू भेटतील न भेटतील त्याचा काही भरोसा नाही, म्हणून आपण ज्ञानेश्वरीचाच कास धरावी, आपण संतांच्या अभंगाचीच कास धरली पाहिजे. कलिकालाचा विचार जर केला तर तेच इष्ट आणि योग्य आहे. आणि मग असेल आपला विश्वास श्रद्धा ज्याच्यावरती, मग त्याच्या अक्षराचा मागवा. बर, जे एवढे सौभग वळघे वाचेचे अंग, गुरु पद पद्म पराग लाहे जे का. आता जर असं झालं तर तसं होतं म्हणतात. लाहे जैका, ती अक्षर जर भेटली तर, हे मी वर्णन जे केलं ना त्या अक्षराच्या सामर्थ्याचं, असं जर झालं तर तसं होईल. अन्यथा देव भेटावा, देव दिसावा, इच्छा चांगली आहे, वासना चांगली आहे, तशीच ठेवायला पाहिजे. कुठपर्यंत? ते सिद्ध महापुरुष भेटत नाही तोपर्यंत आपलं कार्यच होऊ शकत नाही. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता ज्ञानोबारायांच्या ही गोष्ट लक्षात आली की जरासा अधिकच बोललो. तुकोबारायांच्या उदाहरणासाठी बरं का, तुकोबारायांच्या एकदा बोलता 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 तर पुढे जाऊन बोलले आणि लगेच दुसऱ्या चरणामध्ये लगेच वापस फिरून गेले की थोडंसं शिल्लक बोललो. आणि असं म्हणतात शिल्लक बोलत जाऊ नये. फार शिल्लक बोलायला लागलो. शिल्लक कशाला बोलला? अधिक कशाला बोलला? कामापुरतं बोलायचं ना. थोडासा फारच वाहून गेला तो, फार पुढं गेला तो. असं का केलं? का होतं तसं? त्याला कारण आता येईल पुढं. 5-10 मिनिटं देता का तुम्ही मला? म्हणजे चालू द्यायचं. चालू द्या, जाऊ द्या, हा विषय पूर्ण होईल. राहिल्यास किती पौर्णिमा? देव तर यावर्षी चातुर्मासात दिसला पाहिजे. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे कसं पाहिजे त्याला. जाऊ द्या, प्रयत्न करू आपण. गुरु पद पद्म पराग लाहे जैका. जर गुरु पद्म पराग लाहे जैका. गुरु चरण, चरण म्हणजे त्यांचं स्वरूप असतं. श्री गुरूंच्या चरण पादुका म्हणजे काय असतं? पादुका पद, पद हे स्वरूप लक्षणाचं वर्णन करणारा शब्द आहे. स्वरूप आहे त्यांचं. ते सद्गुरूंचं स्वरूप म्हणजे त्यांच्या चरण पादुका आहे. त्यांचे चरण हे त्यांचं स्वरूप आहे.
देवाचे चरण हे त्याचं, देवाचं स्वरूप म्हणजे देवाचे चरण, सद्गुरूचं स्वरूप म्हणजे त्यांचे चरण, संतांचं स्वरूप म्हणजे त्यांचे पाय, असं ते चरण. गुरुपद, गुरुपद म्हणत असताना तो पद म्हणजे असं प्रतिष्ठावाचक पद नाही, अधिकारवाचक पद नाही, गुरुपद प्राप्त झाले पाहिजे. बरं, गुरुपद प्राप्त झाले, ज्ञानोबा म्हणतात, मी वरती तुम्हाला सांगितलं, गुरुपद जरी मिळाले तरी त्या मिळालेल्या गुरुपदाला तुम्ही हृदयामध्ये आश्रय दिला का? म्हणले दिला. मग ज्या सद्गुरूंच्या चरणकमलांना तुम्ही हृदयामध्ये आश्रय दिलेला आहे, त्या हृदयामध्ये आश्रय दिलेल्या चरणकमलांचं तुम्ही अखंड चिंतन किंवा ध्यान करता का? म्हणले हो करतो. मग काही काळजी नाही, मग तुम्हाला आता एक फायदा होईल. गुरुपद पद्म पराग, हे पद्म म्हणत असताना पद्मपत्र, पद्म याचा अर्थ कमळाकडे जायचं आहे, त्यांना कमळाकडे जायचं आहे. सद्गुरूंचं स्वरूप एकदा पद्माहून लक्षात आणून द्यायचं आहे की ते तटस्थ आहेत, ते साक्षी आहेत, ते निर्विकार आहेत. कोणत्याही प्रकारच्या भौतिक द्वंद्वाचा इष्टानिष्ट परिणाम ज्यांच्या हृदयावरती कधीच होत नाही, पद्मपत्रासारखे जे राहतात, जे असतात. गुरुपद पद्म पराग. आता इतकं नाही, जितकं जरी नाही घेतलं तर पराग, पराग म्हणजे काय? मकरंद म्हणजे पराग का? तुम्ही हे हो म्हणले बरं का, कारण मला काही जास्त शब्दाचं. तर मकरंद, गुरुपद्म, गुरुपद पद्म पराग. गुरु सद्गुरूंच्या स्वरूपरूपी चरणापासून पराग प्राप्त जर झाला तर हे जेवढं मी यादी दिली ना आता वरती, ज्ञानोबा म्हणतात ते त्याला प्राप्त होऊन जातं. जे ध्यानासी न चोजवे म्हणजे ते परब्रह्म स्वरूप त्या साधकाला प्राप्त होऊन जातं. आणि मग लक्षात आलं, जरा सद्गुरूंनी पाहिलं की ज्ञानेशा, इतकी आतल्या खुणा सांगायच्या असतात का? एवढ्या आतल्या खुणा सांगायच्या असतात का? कळू दे ना स्वतःला, कळू दे, थोडंसं करू दे. अजून 2, 4, 10, 20 जन्म, 100, 50, 1000, 2000 जन्म करू दे ना भजन यांना. कशाला घाई? तुला काही घाई झाली एवढी? तुला काही घाई झाली? मग वापस फिरत असताना मला असं वाटतं की ज्ञानोबाराई वापस फिरले, कारण मला काही म्हणता येणार नाही. ते वापस फिरले, पुढे गेले, मागं गेले. एवढे एक असो बघ वळघे वाचेचे अंग, गुरुपद पद्म पराग लाहे जाय का, तरी बहु बोलो काही पाहता. मी जास्त काही नाही बोलू शकत बरं का. ज्ञानोबाराई म्हणतात, मी काय बोलू त्यांच्या चरणकमलाबद्दल, मी काय बोलू त्यांच्या सामर्थ्याबद्दल. माझी वाणी, मी एखाद्या वेळेला देवाचं वर्णन, जे अशक्य वर्णन केलं, मी देवाचं वर्णन इत्तंभूत करेन, पण सद्गुरूंचं वर्णन माझ्याच्याने होणं शक्य नाही. मी प्रयत्न करतो आहे तुम्हाला सद्गुरूंच्या चरणकमलांचा, सद्गुरूंच्या सामर्थ्याचा थोडासा थोडीशी जाणीव व्हावी की काय आहे हे सद्गुरू, काय आहे हे संत, काय आहे ते साधू, काय परिणाम त्यांच्या चरणकमलांच्या ध्यानाचा, पूजनाचा, काय सेवेचा, काय प्रभाव आहे. तरी बहु बोलो काही. तुकोबाराय यांचं मध्ये आठवलं होतं, तुकोबाराय आलिंगनाचा बोलता बोलता संताचं महात्म्य सांगता 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 एवढं संतांच्या महात्म्याची अगदी परिसीमा गाठायची होती, विचार आला त्यांच्या मनात, आणि एका वाक्यात त्यांनी सांगून टाकलं, आलिंगन घडे मोक्ष सायोज्यता
जोडे. अरे तुम्ही मोक्षासाठी एवढे परेशान का होतात आहे? एवढे परेशान तुम्ही मोक्षाचं. कोणी म्हणतं मी हे करतो, कोणी म्हणतं मी ते करतो, कोणी म्हणतं ते करतो, कोणी म्हणतं उपाशी राहतो, कोणी अरे तुम्ही एवढं मरमर करतात, मिळाला का मोक्ष तुम्हाला? नाही ना. अरे मोक्ष मोक्ष काय, ज्यांच्या घरी मोक्ष आम्हा घरी कामारी ही दासी. मोक्ष म्हणजे आमच्यासाठी लहान लेकराच्या हातातलं खेळणं आहे, खुरकुळा आहे. आम्हाला काही वाटत नाही त्याचं. अशा सिद्ध महापुरुषांनी जर एखाद्याला आलिंगन दिलं याचा अर्थ आपल्या आत्मस्वरूपाशी जर त्या महापुरुषाने त्या सिद्धाने स्वतःचा आत्मा जर का स्पर्शला, पहा लक्षात घ्या, सगळ्यांमध्ये आत्मतत्व आहे ना. आपलं जसं आहे तसं बिचार गरीब, दीन, दुर्बल, बद्ध, मूर्ख, आपलं जसं असेल तसं. पण एखादा सिद्ध महात्मा जर असला तर त्याचं आत्मतत्व, त्या आत्म्याबद्दल नाही म्हणतात, जीवाबद्दल बोलावं लागतं. ते जीव, आणि मग ते तर आत्मसाक्षात्कारी महापुरुष आहेत. आणि त्यांना जर असं वाटलं रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलवल्याने शरीर रेड्याचं होतं, बोलणारा ज्ञानोबारायांचा आत्मा होता. हे लक्षात आलं का? हे लक्षात आलं का? रेड्याच्या शरीरातही जीवात्मा होता, पण तो ज्ञानोबारायांच्या शरीरामध्ये असणाऱ्या जीवात्म्यासारखा नव्हता. हा सज्ञान जीवात्मा आहे, तो अज्ञान जीवात्मा आहे. सज्ञान जीवात्म्याचा स्पर्श जर अज्ञान जीवात्म्याला जर का झाला तर त्या स्पर्शाची ही ताकद आहे की तो सज्ञान होऊन जातो. किती वेळ चाललंय? सकाळी 6 ते 8 आहे का नाही? सकाळी 6 वाजेपासून 1-1.5 तास ते चाललं की काय आहे? तरी बहु बोलो काही आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा. आता मला तुम्ही त्यांचं महात्म्यच विचारू नका. आता त्यांचं महात्म्य तुम्ही मला विचारू नका, कारण महात्म्य सांगता 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 मी कळस गाठून घेतला आणि इतका पुढे जाऊन बोललो की आता त्याच्या पुढे जाऊन बोलायला काही शिल्लकच राहिलं नाही. आता कळलं तो भाग्यवान आहे, न कळलं तर तो अभागी समजून घ्यायचा. काही मोक्षासाठी त्रस्त आहेत, काही देवाच्या भेटीसाठी परेशान आहेत सगळे. ही वेगळी गोष्ट आहे की आपल्याला तो सिद्ध महात्मा भेटत नाही. ती ही आपली अडचण आहे. ही आपण ज्या काळात जन्माला आलो त्या काळाचा प्रभाव आहे तो, असं म्हणू आपण. बर, तरी बहु बोलो काही आज येते आणि ठाई, माते वाचोनी नाही ज्ञानदेव म्हणे. पण मला ते भेटलं म्हणतात. मला तसे महापुरुषही भेटले. मी त्यांच्या अखंड चरण कमलांचं स्मरण केलं. मला दुसरं स्मरणच होत नाही, त्यांच्या चरणारविंदाचंच अखंड स्मरण. आणि म्हणूनच गीतेवरती मी टीका करायला बसलोय. मला त्यांनी आदेश केलाय, बोल गीतेच्या श्लोकाचा भावार्थ सांग ज्ञानेशा. म्हणले पण शब्द, ते म्हणले तुला शब्द, तू ध्यान कोणाचं करतोय? तुला अक्षराची काय कमतरता? हे सगळं कुठं आणलेलं असतं. आणि सद्गुरूंसोबतचा जो लढिवाळपणा आहे, हा लढिवाळपणा साधकाला काय घेऊन जातो त्याचं मग पाहू. स्मरण झालं तर पुढच्या पौर्णिमेला त्या लढिवाळपणात, त्या लढिवाळपण करता 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 सद्गुरूंना त्या लढिवाळपणाचं एक गोड मधुर पारमार्थिक माध्यम सापडतं. आणि त्या माध्यमाचा धागा पकडून आणि सद्गुरू त्याला
परब्रह्म स्वरूपामध्ये नेऊन स्थिर करतात. एखाद्या वेळेला साधकाला कळेल अथवा कळणार नाही तो अनुभव, पण त्यांना माहीत असतं की याला मी तिथं नेऊन बसवलेलं आहे. ध्रुवाने आढळपद प्राप्त केलं का ध्रुवाला आढळपद दिलं? का हो? असं नाही ना महाराज, तुम्ही मदत करायला पाहिजे. ध्रुवाने आढळपद प्राप्त केलं का ध्रुवाला आढळपद दिलं? ध्रुवाने आढळपद मागितलं म्हणून देणाऱ्याने आढळपद दिलं. त्यांनी मागितलं असतं आणि देणाऱ्याने दिलं नसतं, तो ध्रुवाला आढळपद मिळालं असतं का? मग हे मागणाऱ्याचं तप आहे, तपाच्या सामर्थ्यावरती मागणं आहे, आणि मागणं जे आहे त्या पद्धतीनं देणाऱ्याचं दातृत्व आहे, म्हणून ते पद आढळपद ध्रुवाला प्राप्त आहे. जाऊ द्या. ज्ञानोबाराय बोलता बोलता पुढं बोलले, मागं आले की मी सद्गुरूंचं वर्णन करता करता खूपच पुढं जाऊन वर्णन केलं, कारण निवृत्ती दादांनी ज्ञानोबारायांकडे जरासं नेत्र कटाक्ष टाकला. घरातली गोष्ट आहे, इतकं सामाजिक स्तरावरती याला एवढं प्रगट करणं इष्ट नाही, चांगलं नाही. तू जाणतोस हे तत्व, तू जाणतोस हे रहस्य, आणि मी पण जाणतो की तू जे जाणतोस ते माझ्या कृपेमुळेच जाणतोस. पण तू जाणल्यानंतर तुझा कळवळा तुला गप्प बसू देईना, आणि माझ्याबद्दलचा तुझ्या हृदयामध्ये असलेला आदर भाव, सद्गुरू कसे आहेत आणि विशेष करून माझे सद्गुरू कसे आहेत, इथं अजून एक फरक पडला. माझे कसे आहेत? प्रत्येकाला माय आहे, ज्याची त्याची माय स्वतंत्र आहे. तो म्हणतो माझी आई अशी आहे, तो म्हणतो तुझी आई अशी, चांगली गोष्ट आहे, पण माझी आई अशी आहे. आणि तो म्हणतो माझी आई अशी आहे, ते म्हणतो माझी आई अशी आहे. सगळे म्हणतात माझी आई चांगली आहे. मग सगळ्यांची आई चांगली आहे, पण प्रत्येकासाठी त्याचीच चांगली असते. दुसऱ्या आयांचा जरी अनादर नाही, तर दुसऱ्या आयांचा विशेष आदरही नसतो जेवढा आदर आपल्या आई संबंधाने असतो. बर, माते वाचवणे नाही ज्ञान, तरी बहु बोलो काही, आजिते आणि ठाई. माते वाचवणे नाही ज्ञानदेव म्हणे, जे तानया मिया आपत्ते. मी माझ्या सद्गुरूंचं त्यांना खूप वयानंतर झालेलं एकुलतं एक असल्यामुळं, लाडका आहे असल्यामुळं, हे सगळं त्यांचं वैभव फक्त माझ्या नावाने झालेलं आहे. वा, फक्त माझ्या नावाने, फक्त सगळं मला दिलं. कारण मला माझ्या त्यांनी त्यांचं वैभव, आध्यात्मिक ही ज्ञानसृष्टी किंवा आध्यात्मिक अनुभव माझ्याशिवाय ते कोणाला देणार आहे? वारसा हक्काचा नियमानुसार मी त्यांचा वारस आहे, आणि माझ्या त्या वैभवामध्ये वाटेकरी होण्यासाठी मला दुसरा भाऊ नाही. मी माझ्या सद्गुरूंचा एकुलता एक असल्यामुळं लाडका आहे. ज्ञानोबारायांना वाटलं एवढं म्हणून माझं त्यांच्याबद्दलचं जे भावना आहे ती व्यक्त होणे लागली. मग ज्ञानोबारायांनी पुन्हा एक शब्द वापरला, एवढ्या ज्ञानवृद्ध, तपवृद्ध, वयोवृद्ध आणि निवृत्ती पदावरती आरूढ असलेल्या माझ्या सद्गुरूंचं मी एकुलत एक तान्हुलं बाळ आहे. आता तर अजूनच बहार झाली, त्याच्यामध्ये अजून साखर 1-2 चमचे टाकून दिली. जे तान्हे मिया आपत्ते आणि माझे गुरु एक लवते. एक तर मला 5-50 गुरु नाहीत, आणि माझ्या गुरुला 5-50 शिष्य नाही. अर्थात असू शकतात,
अगदी आपण जास्त शिष्यत्वाच्या संख्येचा विचार जरी नाही केला तरी सुद्धा, आणि एकट्या ज्ञानोबारायांवरती जर का अनुग्रहाचा विचार जर केला तर आपल्याला असं म्हणता येणं शक्य आहे की ज्ञानोबाराय जे म्हणतात मी एकुलता एक आहे तर एकटेच होते. कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रांनी बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओढला गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि निवृत्तीने ज्ञानदेवा सार चोजविले. म्हणजे ज्ञानोबारायपर्यंत ती परंपरा वर्णन केली. म्हणजे निवृत्तीदादांची एकुलती एक लाडाचे सत्शिष्य म्हणजे ज्ञानोबाराय. निवृत्तीदादांचे सत्शिष्य एकटे ज्ञानोबाराय म्हणून नाही. आणि मी तान्हुला आहे. बर, तान्हेनी मी आपत्ते आणि माझे गुरु एक लवते म्हणून कृपेसी एक हाते झाले जिये. म्हणून सढळ हातानं त्यांना ते मलाच द्यावं लागलं. देतील कोणाला? आणि मला ते घेता यावं याच्यासाठी माझी पात्रता सुद्धा त्यांनी वाढवली. अगोदर माझी पात्रता त्यांनी तयार केली आणि मी पात्र झाल्यानंतर त्यांनी हे कृपेचं दान माझ्या झोळीमध्ये टाकलं. बर, पहा पा बरोबरी आगवी मेघ चातकासी रिजवी मज लागे गोसावी तैसे केले. मी ब्रह्मानुभव कसा घेऊ शकलो, मी परब्रह्म स्वरूप कसा झालो. श्री गुरूंकडे अंगोली निर्देश करतात. महात्म्य त्यांचं सांगतात. पहा पा बरोबरी आगवी मेघ चातकासी रिचवी. चातकाचा आणि मेघाचा दृष्टांत दिला. चातक पक्षी पाणी पितो, पण चातक पक्षी जो पाणी पितो असं म्हणतात की कोणत्या नक्षत्राचा पाऊस? तहानलेला तो चातक पक्षी आकाशाकडे पाहून आपली चोंच अशी करून, तहानलेला आहे बरं का, अशी चोंच करून. आता आपण एका विशिष्ट नक्षत्रामध्ये जो पाऊस पडतो त्या पावसाचा थेंब जर का त्याच्या मुखात पडला तरच तो पाणी पितो. एवढा एकनिष्ठ असतो. त्या चातकाला जर म्हणलं हो चातक भाऊ, चातक काका, चातक दादा, तहान लागली का, मरायची वेळ आली ना, मग बिस्लरी देऊ का, हे पाणी पिता का, ते पाणी पिता का, आमचं शुद्ध जल आहे, निर्मल आहे, गोमूत्र टाकून देऊ का थोडं त्याच्यात, पवित्र असलं तर पिता का तुम्ही? ते म्हणले हे ते कोणतंच पाणी पिणार नाही मी. आणि ज्ञानोबाराय म्हणतात हा त्याचा निर्धार असल्यामुळं, त्याचा तहानेमुळं प्राण जाऊ नये म्हणून पाऊस वर्षाव होतो. ते चातकाचं सामर्थ्य. अशाच प्रकारचे होय तैसा वक्ता तो वक्ता नोही श्रोते. अहो चंद्रकांतू द्रवता केर होय ते हातवटी चंद्रिकी आहे. वक्ता तो वक्ता नोहे श्रोते तिथं आणि या ठिकाणची ओवी अजूनही असतील. आपला अभ्यास कमी असल्यामुळे नाही लक्षात येणार, पण इथं आपल्याला सापडली. म्हणून मेघ पहा पा बरोबरी आगवी मेघ चातकासी रिचवी मज लागे गोसावी तैसे केले. त्यांनी कृपा केली ही गोष्ट खरी आहे. मी त्यांचंच सामर्थ्य, त्यांचंच महात्म्य सांगतोय, त्यांच्या अक्षराचं महात्म्य सांगतोय, मी त्यांच्या दृष्टीच्या महात्म्य सांगतोय, मी त्यांच्या प्रसादाचं महात्म्य, मी त्यांचं अनेक पद्धतीनं महात्म्य सांगतोय. पण माझं महात्म्य काही कमी नाही. ते दाते आहेत तर याचकही मी तसा आहे. सगळ्याला मागितल्यानंतर सगळ्याला सगळं कुणी देत नसतं.
आणि काही काही वेळेला मागणारा जर का इष्ट आणि योग्य असला तर तुम्ही एवढं काय मागता हो, आम्ही तुम्हाला एवढं द्यायला तयार आहोत, आणि ते जास्त देतात. काय झालं, जाऊ द्या, जे झालं असेल. पण चातकासी रिजवी मज लागी गोसावी तैसे केले. मी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेबांचा द्वितीय चिरंजीव का तृतीय चिरंजीव, चतुर्थ चिरंजीव नाही, मग विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेबांना किती अपत्य? 4. ज्ञानोबरायांचा क्रमांक कितवा? निवृत्ती ज्ञानदेव, द्वितीय अपत्य. सोपान चिमुकलीत लहानच होती, मग द्वितीय अपत्य, दुसऱ्या क्रमांकाचा. बरोबर. मज लागी गोसावी तैसे केले. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेबांचा हा पुत्र, सुपुत्र. मी काय साधू झालो असतो का? मी काय साधू झालो असतो का? साधू होण्याची पात्रता माझ्यात कधी होती? नाही नाही. मग त्यांच्यामध्ये मला साधू करण्याचं सामर्थ्य होतं, त्यांच्यामध्ये मला ब्रह्मलीन करण्याचं सामर्थ्य होतं, माझ्या सद्गुरूंना मला ब्रह्मानुभूती देण्याचं सामर्थ्य होतं, माझ्या सद्गुरूंमध्ये मला आत्मस्वरूपाचा अनुभव देण्याचं सामर्थ्य आहे. मी काही कमी नाही. जसा चातक, जसा पाऊस पडतो याची ताण बघते. अब तू काय पावसाला म्हणा, तू काय पडतो, तुला पडावंच लागलं का? माझा प्राण जाणार होता ना, याची तुझी बदनामी झाली असते. तू माझ्यासाठी पडलास का स्वतःसाठी पडलास, हे आता जाऊ दे, घरातली गोष्ट पुन्हा सोड. चातकासी रिचवी मज लागी गोसावी तैसे केले. मला ज्ञानोबराय स्वतःचा अनुभवाचा शिक्का मारतात की मी जर का त्या परमलाभापर्यंत जाऊन पोहोचलो, याला कारण फक्त माझ्या सद्गुरूंची कृपा आहे. पण ती कृपा संपादन मी कशी केली, तर त्यांचं एकुलतं एक लहान तानुलं मी झालो. आता तानुल्यामध्ये पुढच्या पौर्णिमेला पाहू आपण काय म्हणायचं आहे त्यांना, कसा भाव असला पाहिजे, तो लाभ प्राप्त करण्यासाठी काय लाभ असला पाहिजे, आपला काय भाव असला पाहिजे. तर मी त्यांचं तानुलं झालो आणि तो लाभ मला प्राप्त झालेला आहे. हा स्वतःला आलेला अनुभव. म्हणून ज्याला ब्रह्मानुभूती घ्यायची आहे, पहिला रस्ता आपल्याला सापडला. पहिला रस्ता, ज्याला देव पाहायचा आहे त्याला पहिला रस्ता आपल्याला गवसलेला आहे की ज्याला ब्रह्मानुभव, आत्मानुभव, स्वरूपानुभव, देवदर्शन, देवाला प्रसन्न करायचं आहे, त्याला सद्गुरूंना प्रसन्न करावंच लागणार आहे. संशय असला, भरोसा बसत नसला ज्ञानोबा यांच्या या वचनावरती, तर करत आलेलो आहोत, करत राहू आपण, पाहू पुढं काय व्हायचं. अन्यथा महापुरुषांच्या वचनाचा आदर, श्रद्धा, विश्वास करून आणि आपण तेच करण्याचा अधिक प्रयत्न केला पाहिजे. जे सांगितलंय ते जास्तीचं केलं पाहिजे, तर कार्य सिद्ध होतं. म्हणून मज लागी गोसावी तैसे केले, त्या दृष्टांताप्रमाणे मज लागी गोसावी तैसे केले. मज लागी गोसावी, गोसावी म्हणजे सद्गुरूंबद्दलही गोसावी म्हणण्याची शक्यता आहे. माझे सद्गुरू गोसावी आहेत, इंद्रजित पुरुष आहेत, भगवत प्राप्त पुरुष आहेत, किंवा मला त्यांनी गोसाव्याने गोसावी केलं. गोसावीच गोसावी करू शकतो, ब्रह्मानुभवीच ब्रह्मानुभव देऊ शकतो. ज्याला स्वतःला ब्रह्मानुभूती नाही आली, तो समोर त्याला ब्रह्मानुभव देऊ शकत नाही. म्हणून मी त्यांचं तानुलं झालो, मला तो लाभ प्राप्त झाला. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, की गीता ऐसे गोड आतुडले. म्हणून मी सहज बडबड करावी म्हणून श्री गीतेचं व्याख्यान करेल मी, होईल माझ्याकडून असं वाटलं. पण हे सामान्य व्याख्यान नाही झालं,
ही अशी अक्षर माझ्या मुखावाटे बाहेर पडली की अनेक साधकांना ब्रह्मानुभवाने ते संपन्न झाले. मग माझ्या ही गोष्ट लक्षात यायला लागली, अशी अक्षर माझ्या मुखावाटे निघालीच कशी. मग मी त्याचा शोध घेत घेत गेलो, तर शेवटी माझ्या हृदयामध्ये असलेले माझ्या सद्गुरूंचे ते युगल चरण कमल आणि त्यातून प्राप्त होणारा पराग, त्याचं मी अखंड श्रवण सेवन करत असल्याचा परिणाम की शब्दसृष्टी मला लाभली. बाकीचे सगळे लाभ झाले. आता त्या भगवत दर्शनापर्यंत जाण्यासाठी एक वर्म आपल्या हाती आलं, त्याचं अखंड आपण चिंतन करावं. आजच्या पौर्णिमेची ही वाग्यज्ञरूपी सेवा, अनेक सेवा करत असताना ही वाग्यज्ञरूपी सेवा सद्गुरूंच्या युगल चरण कमली, आणि त्यांना प्रार्थना करू आपण की तुमच्या चरणारविंदाचं ध्यान आम्हा साधकांना अखंड राहू द्या. एक क्षण सुद्धा तुमच्या चरणकमलांची विस्मृती आम्हाला होऊ देऊ नका अशी विनंती करू. आणि या ठिकाणावरती आजच्या सेवेला देऊ आपण पूर्णविराम. सद्गुरुनाथ महाराज की जय.